पंचकोश पंचप्राण पंचमहाभूते आणि त्यांची पंचकिरणे होत. गाई वासराचे खिल्लर म्हणजे श्रद्धा निष्ठा व्रतवैकल्य नेमधर्म भजन पूजन नामस्मरण जप इत्यादी होत. आत्माच्या प्रेरणेनुसार त्यांचे मागून जाणे हे त्याचे हिंडणे होय. आत्मा स्वतः निर्गुण असल्याने थकीत नाही, पण थोड्याशा वाचण्यात जीवात्मा देहेंद्रियाचे थकतो. त्याला विषय सेवनेची संधी न मिळाले त्याचे कासेच वाटते. विषयही नाहीत आणि साधनेचे फळही नाही आणि दुविधा निर्माण होते आणि सारे अस्वस्थ होतात. हेच फळ काय मला तपाला अशी निर्वाणी वेळ येते. हीच उद्धाराची वेळ असते. आत्माराम जीवात्माला आंब्याच्या झाडाखाली पाठवतो. हे आंबे झाड म्हणजे हृदयस्थान. लहान मोठ्या असंख्य नाड्या शिरा नसा असलेल्या हृदय आंब्याच्या झाडाखाली सारखे दिसते. इंद्रियांना वाटते तिथे जाऊन काय मिळणार, पण जीवात्मा आत्मारामावर विश्वासू येत होते. तेथे त्याला एक म्हातारी म्हणजे कुंडलिनी जगदंबा दिसते. निरनिराळे रंग नाद त्यांसास ध्यान समजले पूर्ण भजनाचे परदाय जीवात्म्यास देऊन टाकते. जीवात्मा कृतीने त्याला आत्मारामाच्या दर्शनात बोलवतो. तेव्हा तुम्ही पुढे चला, मागून मी येतोच असे सुद्धा कुंडली बोलते. समाधी सुखाच्या यथेश भजनाचे जीवात्मा इंद्रियासह फुकवतो. तो ब्रह्मानंदात लीन होतो. तेव्हा फक्त आत्मारामच एकटा जागा असतो. रंग नाद सिद्धी हे किरकोळ अनुभव येथेच तळ टाकून देऊन समाधी सुखाचा मोठा अनुभव घेऊन जीवात्मा देहावर येतो. तो कुंडली म्हातारीविषयी तो आत्मारामास विचारतो. तेव्हा आत्माराम मी आमच्याच कुटुंबातील होती असे मोगम पण सुचकपणे बोलतो. ती आदिमाय सूर्य अन्नपूर्णा जगदंबा असल्याने जीवाला खात्री पडते. तो आनंदित होतो. सद्गुरू आत्मारामाशी सतत अनुसंधान राखल्यास समाधी सुखाचा दिव्य आनंद मिळतो हे सांगणारी ही लीला आहे. जून 26. अरे इकडे ये. 287. मुंबई गव्हर्नर सोलापूर आले. त्यांना भेटायला जाण्यापूर्वी मालोजी राजे महाराजांच्या दर्शनात गेले होते. अरे इकडे ये असे म्हणत महाराजांनी त्याच्या डाव्या हातात बिद्दापी आणि उजव्या हातात तलवार दिली. त्याचा अनुभव आला की राजा भेटीच्या वेळी गव्हर्नर तो सरबती मान मिळालाच नाही, मात्र हत्यारे बाळगायची परवानगी मिळाली. गुरुलीला अमृत 48. बखर 27. कुठेही केव्हाही कामासाठी जाताना अथवा सहज म्हणून घराबाहेर पडताना वडिलांना सांगून जाण्याची रीत आहे. ही रीत खरोखरच चांगली आहे. त्यामुळे परत येण्यास जरी वेळ लागला तरी घरच्या लोकांना काळजी राहत नाही की बाहेर गेलेल्या माणसाला आपत्कालीन प्रसंगी कुठे शोधावे, कुठे संपर्क करावा असा प्रश्न पडत नाही आणि ते गोंधळी होत नाही. सध्याच्या गतिमानच्या काळात तरी याची गरज भासते आहे. तर त्या घरातील प्रत्येक जणात मन आणि मनाच्या मोकळेपण राहतो. थोड्या मोठ्यांना आदरभावही राखला जातो. नात्यामधील निरामयता राहते. या सध्याच्या महत्त्वाच्या रिवाजा पालन केले जावे म्हणून नवनाथाच्या पोथीतही कुठे कामास जाताना पोथीवर एक फूल ठेवून दादाला सांगून जावे असा सहज उल्लेख येतो. श्री साईबाबा तुम्ही आमच्याकडे पहा म्हणजे मी तुमच्याकडे पाहिन असे सांगणे होते. गीतेतील अन्न चिंतो यो माम येन जेना प्रवमासते तेषम नित्य भुयुक्तानाम योगक्षेमहम या श्लोकाचे हाच सांगाव आहे. श्री स्वामी समर्थांनी या श्लोकाला योगक्षेम गावी दिले आहे. घरातल्या वडिलांना सांगून जाण्याचे जसे संपर्क साधणे शक्य होते तसेच आपल्या घरातल्या आराध्य देवताला सांगून जाणे अनुसंधान राहते. त्यामुळे आपले आराध्य दैवत आपल्या लक्ष ठेवते व आपल्या पाठीशी राहून आपल्या कार्यात यश देते. आपल्या आराध्यदेवतेच्या आपल्या घरातील सर्वात वडीलधारे असते हे कधीही विसरू नये. श्री स्वामी समर्थ. आमचे कुटुंब प्रमुख श्री स्वामी आमच्या सुखदुःखाचे साक्षी श्री स्वामी समर्थ. मीठ भाकरीला आमचे सहभागी ध्यानात ठेवावे. महाराजांची कल्पना होती म्हणून ते गव्हर्नरला भेटावयास जाण्यापूर्वी महाराजांना भेटले. महाराजांनी पित्तळणी व तलवार देऊन मानाची कल्पना कधी आधीच दिली होती. महात्मा पुरुष आपल्याला व्यवहारात लक्ष घालीत नाही, पण अनुकता प्रतिकूलताचे मार्गदर्शन अवश्य करतात. त्यांच्या कृपाशय मिळणे आपल्याला आद्य कर्तव्य असावे. असे केल्याने अनुकूल घडो व प्रतिकूल घडो त्या सन्मान वृत्तीने तोंड देणे इतके मनोबल प्राप्त होते हे निश्चितच. जून 27. बच्चा जाओ. अप्पा सलबातीने देवघरात दुर्बळणे दस मारले. झोपाळ्या बसलेल्या महाराजांनी त्या मेरीला उंदीर घेतला. झोपाळ्याच्या कडीतून त्यांची वारंवार काढघाल करून ते खेळ उडवले. ते पण महाराज हसवले. तेव्हा महाराजांनी त्याला मेलेल्या उदरास बच्चा जाओ असे म्हणत तो उंदीर जिवंत आला व टोणका डोळे मारून पळून गेला. गुरुला 48. बखर 28. गुरुला 48 बखर 28. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.